इंदापूर तालुक्याचे प्रणेते स्वर्गीय शंकरराव भाऊ पाटील आणि स्वर्गीय राजेंद्र कुमार गोलब साहेब यांच्या स्मृतींना मी आज सर्वप्रथम वंदन करतो आणि माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो. आवाज आहे. आज इंदापूर विधान परिषदेच्या मतदारसंघाच्या महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. या सभेला प्रामुख्याने शरयू उद्योग समूहाचे माननीय सर्व माननीय श्री श्रीनिवासजी बापू पवार साहेब, आपले इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाधव, मुरलीधर काका निंबाळकर, राजवर्धन दादा पाटील, शरदरावजी जामदार, ॲडव्होकेट तेजसिंह पाटील, कृष्णाजी यादव वकील, शहाजी अण्णा शिंदे, आमचे मार्गदर्शक चुलते सुखदेवराव गोलब, विजयराव शिंदे, सागरबाबा मिसाळ, महारुद्र पाटील, अशोकराव भाऊ गोगरे, काकासाहेब देवकर, नितीनजी शिंदे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार, लालासाहेब पवार, निराभीमा कारखान्याचे चेअरमन माननीय लालासाहेब पवार. वेळेअभावी आता मी सर्वांची नावं घेत नाही. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व वडीलधारी मित्रपरिवार, सहकारी आणि पत्रकार बंधूंनो, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचार यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुढे आणला आणि तोच विचार पुढे चालू ठेवण्याकरिता 25 वर्षापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तो पक्ष त्यांच्या कामाच्या रूपाने महाराष्ट्रभर देशभर वाढण्याचं काम त्याच्यातून झालं. 25 वर्ष सतत पवार साहेबांनी त्या पक्षा थ्रू आपल्याला महाराष्ट्रात काम करण्याची संधी विविध मार्गातून उपलब्ध करून दिली. काही काळापूर्वी, काही दिवसांपूर्वी पक्षात फूट पडली, पवार साहेबांना काही आमदार सोडून गेले, याच्यातून बराच क्लेश निर्माण झाला. बऱ्याच जणांना, विरोधकांना असं वाटायला लागलं की आता पक्ष फुटला, पवार साहेबांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचण आली, विश्वासघात झालेला पवार साहेबांबद्दल. पण पवार साहेब थांबतील ते साहेब कसले. वयाच्या 84च्या वयात सुद्धा पवार साहेबांनी हार मानली नाही. पुन्हा सर्वांनी योग्य पद्धतीने या ठिकाणी शुभागमन होत आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय अविनाश दादा घोलप, दादा आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक विनंती आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. असंख्य युवकांच्या आधारस्तंभ, सर्वसामान्यांचे कैवारी सन्माननीय अविनाश दादा घोलप साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावरती होत आहे. दादांना नम्रपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. टाळ्यांच्या गजरात दादांचं आपण स्वागत करायचं आहे. दादांना नम्रपूर्वक विनंती, व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं. असंख्य युवकांचे आशास्थान, आधारस्तंभ, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय अविनाश दादा घोलप साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि विनंती स्थानापन्न होण्याची. पृथ्वीराजबाई चालू करा. हलगीवाले थांबायचंय. हलगीवाले थांबा. पृथ्वीराजबाई चालू करा. नुकतंच आमचे ज्येष्ठ बंधुराज छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि आपले सर्वांचे लाडके नेते माननीय अविनाश दादा गोलब यांचं व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालेलं आहे.
तसेच इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणभैया गोलप यांची उपस्थिती आता नुकतीच इथं झालेली. दोघांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे पवार साहेबांनी हार मानली नाही. नव्याने पुन्हा महाराष्ट्राची गाडी बसवण्याकरिता त्यांनी पुन्हा प्रयत्न चालू केले. त्याच प्रयत्नांना आज आपल्याला महाराष्ट्रभर सगळीकडे यश मिळताना दिसतंय. हे आज आपल्याला बातम्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय. आपल्याला एकही गोष्ट याच्याबद्दल लक्षात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये आपल्याला हर्षवर्धन पाटील साहेबांना कॅबिनेट मिनिस्टर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्यांना विधानसभेत पाठवायचंय आणि त्याच अनुषंगाने त्याच संदर्भात मी बोलण्यासाठी आपल्या पुढे उभा राहिलेलो आहे. मित्रांनो, हर्षवर्धन पाटील साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये कारखाने उभा केले. त्या कारखान्याच्या दोन कारखाने उभा केले. त्या कारखान्याच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती झाली. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने न्याय कसा देता येईल यात कायम भाऊंनी अग्रेसर भूमिका घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केलेला आहे. तसेच आज आपल्या तालुक्यातील मुलांचं भविष्य हे शिक्षणावरती अवलंबून आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं आज आपण मागच्या 10 वर्षाचा विचार केला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल की शिक्षण संस्थेचं कुठलंही काम मागच्या 10 वर्षात नव्याने झालेलं नाही. ते काम मागच्या 30 वर्षांपूर्वी हर्षवर्धन पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या घरातला प्रत्येक मुलगा मुलगी हे भाऊंच्या स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेमार्फत शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपली पिढी घडवण्याचं काम भाऊंच्या मार्फत तशा रूपाने झालेलं आहे. हे पण आपण विसरता कामा नये. आज बघितलं गेलं तर नुसती युवकांमध्ये पद वाटून त्यांना त्यांची दिशाभूल करून आपल्याला त्याच्यातनं काही साध्य करता येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं का नाही मला माहित नाही, पण ते बहुतांश लक्षात आलेलं दिसत नाही. तसं असतं तर त्यांनी कधीच ह्या गोष्टी केलेल्या नसतात. पण मात्र भाऊंकडनं ही कधीच अशा प्रकारची गोष्ट झाली नाही. त्यांनी कायम प्रत्येक घरातला युवक शिक्षण मिळावं युवकाला युवतीला ह्या पार्श्वभूमीवरतीच विचार केला. त्या पद्धतीने त्यांनी SB पाटील सारखी शिक्षण संस्था उभा केली. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळासारखी शिक्षण संस्था उभा केली. त्यातून आपली मुलं शिकतायत, आज मोठ्या पदांवरती जातात, व्यवसायांमध्ये जातात. हे कुठं ना कुठं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मला महत्वाचा मुद्दा एक आपल्याला सांगायचा आहे. पवार साहेब आपल्या भारताचे कृषी मंत्री असताना आपल्या देशात जी 72,000 कोटीची कर्जमाफी झाली, ते कर्जमाफी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यापासून ते वंचित राहू शकत होते. त्यासाठी मला वाटतं आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे. आपले हर्षवर्धनजी पाटील साहेब सहकार मंत्री असताना ते पवार साहेबांना भेटले आणि महाराष्ट्रातले जे वंचित शेतकरी याच्यात राहणार होते ते केवळ आपल्या हर्षवर्धन पाटील साहेबांमुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी पवार साहेबांबरोबर बोलून आपल्या महाराष्ट्रातल्या उर्वरित शेतकऱ्यांना ती कर्जमाफी आपल्यापर्यंत कशी पोहोचल याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या मार्फत आपल्याला ती राहिलेली कर्जमाफी मिळाली. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसंच मला आणखी एक गोष्ट सांगायची की आपल्या तालुक्याला भाऊंच्या रूपाने एक उच्च शिक्षित सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व मिळालेलं आहे आणि ह्या नेतृत्वामार्फतच आपल्याला आपल्या तालुक्याचं भविष्य घडवायचंय. त्यासाठी आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज गोलपडी गावामध्ये आज आपण प्रचंड प्रमाणात जमलाय. दोन सोपी उदाहरणं मी तुम्हाला देतो. 20-25 वर्षापूर्वी भाऊंच्या मार्फत आपल्याला गावात इथं 12 गावांना पाणी पुरवठा होईल असं एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या काळात 20-25 वर्षाची योजना डोक्यात ठेवून ते डॅमचं काम करण्यात आलं आपल्या गोलप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. त्याच्यानंतर आपल्या तावशी सबस्टेशनचं काम करण्यात आलं. ते आपल्या पंचकृषीत तिथनं वीज पुरवठा होतो. ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने ह्या भागात भाऊंच्या मार्फत आपल्या झाल्या. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय मला सांगायचा असा आहे की आज आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला तो आहे म्हणजे ह्या भागातला आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना.
आज आपल्या पंचक्रोशीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती आपला सर्व शेतकरी बांधव अवलंबून आहे. आज आपल्या कारखान्याची अवस्था मागच्या 10 वर्षात काय झाली याचा आपण निश्चितच विचार केला पाहिजे. याच्यावरती सविस्तर बापू बोलतील, भाऊ बोलतील, त्याच्यात जास्त मी खोलात जाणार नाही. पण मला एवढंच सांगायचंय की कारखान्याचा विचार करता आपण निश्चितच ह्या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे आपल्याकडून. आणि आपल्याला साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं, आज ह्या गोष्टीला 14 वर्ष झाली मित्रांनो. 2009 साली अविनाश दादा चेअरमन असताना आपल्याला 14 वर्षापूर्वी जर 2600 रुपये भाव मिळत असेल, कामगारांना 51% बोनस मिळत असेल, तर आज 14 वर्षांनंतर आपल्याला काय रेट हवा होता आणि परिस्थिती काय हवी होती, ती परिस्थिती आज राहिलेली नाही. आपल्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे. त्यामुळं भाऊंसारखं नेतृत्व आपल्याला इथं या त्या काळामध्ये ह्या गोष्टींसाठी सहकार्य करणार आहे. त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. दुसरी गोष्ट, एक शेवटचा प्रश्न मला मांडायचा राहिला, तो म्हणजे आपला पाण्याचा प्रश्न. 36 फुटाचा जो विषय आहे, 10 वर्षात आपली पाण्याची अवस्था काय झाली, आपल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी किती आटापिटा करावी लागते, ह्या गोष्टीचा विचार आपण निश्चितच केला पाहिजे. आपल्याला जर इथून पुढे पाण्यासाठी आंदोलन करायची वेळ येऊन द्यायची नसेल तर आपल्याला हर्षवर्धन पाटील साहेबांशिवाय पर्याय नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने आपल्याला आता पुढचं काम करायचंय. त्याचबरोबर थोडक्यात मला एक गोष्ट, आता वेळ फार कमी आहे, जास्त वेळ मी आपला घेत नाही, शेवटची एक गोष्ट सांगतो. आज आपण इतक्या संख्येने इथं सर्वजण उपस्थित राहिला, याच्यातून निश्चितच तुमचं भाऊंपासून, गोलप साहेबांपासून ते आज हर्षवर्धन भाऊंपर्यंत, तसेच गोलप कुटुंबांपर्यंत जे प्रेम आहे हे आपल्या आज सगळ्या उपस्थितींनी आज मला दाखवून दिलेलं आहे. त्या उपस्थिती सर्वांना मी आपले खूप खूप हात जोडून आभार मानतो. तुम्ही इथं सर्वजण उपस्थित राहिला. आणि शेवटची अशी विनंती करतो की येत्या विधानसभेच्या मतदानाला 20 तारखेला आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने माझं वाक्य सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आज जर आपल्याला मोठ्या भाऊंना म्हणजे शंकरराव भाऊ पाटील साहेबांना आणि राजेंद्र कुमार गोलप साहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल तर आपण सर्वांनी 20 तारखेला येत्या हर्षवर्धन पाटील साहेबांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि इथेच माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर आलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. शरयू फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय श्रीनिवास बाप्पू पवार, बापू साहेब, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान करण्याची नम्रपूर्वक विनंती भानुदास आबा घोलप आणि सुखदेव भाऊ घोलप, आपण बापूंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शरयू फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय श्रीनिवास बाप्पू पवार, बापू साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. भानुदास आबा घोलप आणि सुखदेव भाऊ घोलप यांच्या शुभ हस्ते. यानंतर या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. तुमच्या आमच्या सर्वांचे स्वाभिमानी नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान करण्याची नम्रपूर्वक विनंती छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय अविनाश दादा घोलप. दादा, आपण साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
यानंतर या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराज बापू जाचक बापू आपला सन्मान संपन्न होतोय। सन्मान करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्माननीय अरुण साहेब घोलप आणि सन्माननीय श्रीनिवास अंकल घोलप आपण बापूंचा सन्मान करायचा आहे। यानंतर या ठिकाणी मुरलीधर काका निंबाळकर काका आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्मान करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्माननीय बबन वाबळे सरपंच पवारवाडी आणि सतीश चव्हाण उपसरपंच पवारवाडी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आपण मुरलीधर काका निंबाळकर यांचा सन्मान करायचा आहे। मुरलीधर काका निंबाळकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय बबन वाबळे आणि सन्माननीय सतीशजी चव्हाण त्यांचा सन्मान करतायत। यानंतर राजवर्धन दादा पाटील साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। वीरा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय राजवर्धन दादा पाटील साहेब आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्मान करण्याची नम्रपूर्वक विनंती आहे गोरख परिवारातील सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती आपण दादांचा सन्मान करायचा आहे। यानंतर मनोगत व्यक्त करण्याची दादांचा सन्मान द्या। गोलप परिवारातील सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती दादांचा सन्मान द्यायचा आहे। यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष माफ करा ऍडव्होकेट तेजसिंह पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। गोलप परिवारातील मान्यवरांना विनंती आहे अध्यक्षांचा सन्मान द्यायचा आहे। ऍडव्होकेट तेजसिंह पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर पाटील साहेबांचा सन्मान झाल्यानंतर पाटील साहेबांना विनंती आहे आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचं आहे कारण 10चा आपल्याला टायमिंग आहे। 10च्या अगोदर आपल्याला ही सभा संपवायची त्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती अध्यक्ष ऍडव्होकेट तेजसिंह पाटील साहेब आपण मार्गदर्शन करावं। आजच्या या सभेचे प्रमुख मार्गदर्शक शरीफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्योगपती आदरणीय श्रीनिवास बापू पवार ज्यांच्या निवडणुकीसाठी ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे ते इंदापूर विधानसभेचे उमेदवार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक, या परिसरातील नेते, छत्रपती कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय अविनाश दादा घोलप, या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुखदेव भाऊ घोलप, आदरणीय भानदास आबा घोलप, या परिसरात अनेक वर्षापासून काम करणारे छत्रपती कारखान्याचे माजी संचालक मुरली काका निंबाळकर, कृष्णाजी यादव, उपस्थित सर्वात सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या गोलपवाडी आणि गोलपवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ बंधूंनो, येणाऱ्या निवडणूक ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे। 7 नोव्हेंबरला आदरणीय हर्षवर्धन पाटलांनी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केलं
आणि त्याच दिवशी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं हर्षवर्धन पाटील किती महत्वाचे नेते हे अधोरेखित केलं. मला या ठिकाणी 2 गोष्टीचा मुद्दा उल्लेख करायचा आहे. वेळ फार कमी आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची. 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. कार्यकर्ते नव्हते, पण जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि गोलपवाडी या परिसरातील लोकांनी आपल्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मताधिक्य दिलं. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपले जाहीर आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडीने आपल्यासाठी एक पंचसूत्री कार्यक्रम घेऊन आपल्या समोर आलेले. आमच्या इथं आपल्या माता भगिनी बसलेल्या आहेत. माता भगिनींसाठी महालक्ष्मी योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेमार्फत आमच्या भगिनींना महिन्याला 3,000 रुपयाचं मानधन मिळणार आहे आणि तशी तरतूद जाहीरनाम्यात केलेली आहे. 3 लाखापर्यंत थकबाकी कर्ज असणारं माफ केलं जाणार आहे. आणि जे आमचे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज भरत आहेत, नियमित कर्ज भरत आहेत, त्या सर्वांसाठी 50,000 रुपये अनुदान, प्रोत्साहनपूर्व अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आमच्या महिला भगिनींना, मुलींना मोफत एसटी पास दिला जाणार आहे. महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी त्यांना तिकीट काढावं लागणार नाही. आपल्या सर्वांसाठी जो आरोग्याचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे, त्या आरोग्याच्या विषयासाठी 25 लाख रुपयाचा विमा कवच महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेला आहे. आणि आरक्षणावरून होणारे वाद, भांडण, अराजकता टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करून ज्या ज्या जातीचं जेवढं लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन वेळ पडल्यास 50% आरक्षण सुद्धा वाढवण्याची किमया महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर केली जाईल. त्यामुळे जातीवरून होणारे वाद, एकमेकाचा संघर्ष टाळला जाईल. या सर्व गोष्टी महाविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहे. बेरोजगार युवक आहेत, बेरोजगार युवकांना महिन्याला 4,000 रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. या सर्व गोष्टीचा विकास कार्यक्रम घेऊन आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, यांच्या नेतृत्वाखाली पंचसूत्रीचा कार्यक्रम घेऊन ही महाविकास आघाडी आपल्या समोर आलेली आहे. इंदापूर विधानसभेसाठी सुसंस्कृत, तरुण, सुशिक्षित, ज्याला इंदापूरची खडा माहिती आहे, प्रशासनाचा 20 वर्षाचा अनुभव आहे, तुमच्या आमच्याशी सलोख्याने वागणारा, तुमच्या आमच्या सुखदुःखाला सामील होणारा, तुमच्या आमच्या समस्या जाणणारा, त्या समस्येची सोडवणूक करण्याची धमकी असणारा, प्रशासनावर वचक असणारा, सुसंस्कृत, सुशिक्षित उमेदवार आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलाच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, लोकसभेला आदरणीय सुप्रियाताईंना आपण प्रचंड मताधिक्य देऊन निवडून दिला. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत प्रचंड मताधिक्य निवडून द्यावं आणि त्यांचा जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, त्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा असे आपल्याला विनंती करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष. यानंतर या ठिकाणी एक सन्मान संपन्न होतोय. सन्माननीय महारुद्र बापू पाटील आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान करण्याची विनंती सन्माननीय संभाजीराव जाधव, आपण बापूंचा सन्मान करायचा आहे. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्माननीय मुरलीधर काका निंबाळकर. काका, आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब
आणि त्यांच्या प्रचारासाठी आलेले शरयू उद्योग समूहाचे प्रमुख माननीय श्रीनिवास बापू, तसेच राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज बापू, तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माननीय अविनाशदादा घोलप, या ठिकाणी सुखदेवबाबू घोलप, बाणाभाऊ घोलप, ज्यांनी आता प्रस्तावित केलं ते पृथ्वीराजभाई घोलप, तालुक्याचे अध्यक्ष तेजसिंह पाटील, राजवर्धन पाटील, स्टेजवरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मी वेळाअभावी नाव घेत नाही आणि आता वेळ खूप थोडा राहिलेला आहे. या ठिकाणी मी 5:30 वाजता आलोय. माझ्या अगोदर 5 वाजेपासून या ठिकाणी ही मंडळी संपूर्ण आलेली. आता सुखदेव भाऊ या ठिकाणी लोकांना वाटतंय की कधी श्रीनिवास बापूचं भाषण होतंय, पृथ्वीराज बापूचं भाषण होतंय आणि उमेदवारांचं भाषण होतंय आणि कधी जेवायला जातोय. तर आणि आमच्यावरती तर वेळ असे आले, कमी वेळात जास्त रना काढा, म्हणजे 20-20चं कसं क्रिकेट असतं, कमी वेळात जास्त रना काढा. त्यामुळे मी या ठिकाणी जास्त अजिबात बोलणार नाही, थोडकेच परंतु महत्वाचे विषय या ठिकाणी सांगणार आहे की आपल्याला का हर्षवर्धन पाटील पाहिजेत. मित्रांनो, या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी, चव्हाणांनी अतिशय उत्कृष्ट सांगितलं आणि बऱ्याचशा अगोदरच्या वक्त्यांनी त्या विषयाला हात घातले. आपल्याला शेतीला योग्य असं पाणी मिळालं पाहिजे, वेळच्या वेळी पाणी पाहिजे. ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील मंत्री होते, आमदार होते, हा 36 फाटा नाहीत परंतु संपूर्ण फाटे हे वेळच्या वेळी सुटत होते. कधी आपल्याला आंदोलन करायची वेळ येत नव्हती. दुसरी गोष्ट, आपण एवढा रात्रीचा दिवस करून मेहनत करून आपण ऊसाचं पीक घेतो उत्कृष्ट पद्धतीने, त्या ठिकाणी आपल्या ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे. हा कुठं नेऊन ठेवलाय छत्रपती सहकारी साखर कारखाना. आम्ही आविदादा, पृथ्वीराज बापू एकत्र काम करायचो, केलं. आज सुद्धा कामगार असेल, शेतकरी असेल, कुठल्या प्रकारचा भेदभाव न मानता त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यायचा, कामगारांना न्याय द्यायचा, त्या ठिकाणी आम्ही धोरण त्या ठिकाणी ठेवलेलं. म्हणून या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी, ही विधानसभेची निवडणूक आहे, ही काही कारखान्याची निवडणूक नाही. आणि ह्या ठिकाणी स्टेजवरचे तुम्ही सगळे जर असला तर या ठिकाणी पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील आणि त्या ठिकाणी दुरुस्त करण्याची वेळ आलेली. आणि या ठिकाणी सर्व सभासदांच्यासाठी, शेतकरी ऊस उत्पादकांसाठी दुरुस्त करण्याची वेळ आली. आणि भाऊ, या ठिकाणी उद्या तर तुम्ही आमदार जवळजवळ नक्की झालेलाच आहात, कारण संपूर्ण तालुक्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची जादू, कुठल्याही सभेला तुम्ही जा, प्रचंड असा प्रतिसाद. का प्रतिसाद मिळतोय मित्रांनो? त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्वच असं आहे की ज्यावेळेस हे आमदारकीचं तिकीटाचं चाललेलं होतं, भाऊंनी मला विचारलं की काका तुमचं काय मत आहे. मी म्हणलं, मी माझं मत इंदापूरला येऊन तुम्ही कधी मेळावा घेणार आहे त्या मेळाव्यामध्ये सांगतो, कारण आपल्याला पवार साहेबांच्या बरोबर गेल्याशिवाय गत्यंतर नाही. या ठिकाणच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा फोन आला तर मला म्हणायचे काका काही करा पण साहेबांना सांगा पवार साहेबांच्या बरोबर आपण गेलं पाहिजे. ही सर्वसामान्य मतदारांची भावना होती आणि ती तुम्ही योग्य निर्णय घेतला आणि पवार साहेबांच्या बरोबर का. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. महिला धोरण असेल, आज ते म्हणतात की महिलांना आम्ही 1,500 रुपये देतो. मित्रांनो, साहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेस पक्षाच्या नाना पटोलेंनी सांगितले की आम्ही 3,000 रुपये देऊ, परंतु ह्या 3,000चा आणि 1,500चा प्रश्न नाही. 14 साली ज्यावेळेस मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही काळं धन माघारी आणू आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख देऊ. मित्रांनो, त्या 15 लाखाचे आता मागच्या 6 महिन्यामध्ये 1,500 रुपयात रूपांतर झालेलं आहे. म्हणजे वस्तुस्थिती, म्हणजे किती फसवेगिरी. परंतु या ठिकाणी त्यांचं मी जास्त सांगणार नाही, परंतु पवार साहेबांचं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं धोरण, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, या ठिकाणी संविधानाला हात न लावून देण्याचं
जे अतिशय महाराष्ट्रभर त्यांनी जे वातावरण केलेलं आहे, आणि या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीमुळे कितीतरी निर्णय असे आहेत या ठिकाणी सांगायला मला वेळ पुरणार नाहीत. पवार साहेबांचे असे धाडसी निर्णय या महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आपल्याला एकच आहे, पाणी नीट मिळालं पाहिजे आणि ऊसाला भाव चांगला मिळाला पाहिजे. अरे दादा, आपण असताना तुम्ही 2600 रुपये दिला. आता बापू तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर अतिशय उत्कृष्टपणाने या ठिकाणी दिशा द्यायचं काम होईल. परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये ते कधी होईल? हर्षवर्धन पाटील साहेब आमदार झाले तरच होईल, हे सुद्धा मी सांगतो. म्हणून मित्रांनो, समोरचे लोक खूप बनेल आहेत, वेगवेगळ्या अफवा पसरवतील. हा असा करतोय, तो तसा करतोय, कोणी काही करत नाही. याच मतदारसंघाने 95 साली आणि 95 सारखंच वातावरण झालेलं आहे. मी स्वतः घोलप साहेबांकडे आलो होतो. मला म्हणले, मुरली संसार कसं काय? हा, संसार कसं काय? मी घोलप त्यांना सांगितलं, काका संसार चांगलं वातावरण नाही. म्हणले, आपण अपक्ष निवडणूक लढवतोय, आपण जिंकू शकतो का? परंतु याच संसारला लातूर जिल्हा परिषद मतदारसंघाने प्रचंड असं मताधिक्य दिलं होतं. आणि आता सुद्धा मी सांगतो, तुमचा भाग तर आता चांगला झालेला आहे, परंतु आमचा भाग सुद्धा सुधारावायची जबाबदारी तुमची सगळ्यांची. म्हणजे भवाननगर असेल, भवाननगर कसं आहे, सगळे बाहेरचे. मग हे तुम्ही सर्वांनीच आपल्या या ठिकाणच्या लोकांनी जर ठरवलं आणि त्यांना समजून सांगितलं की आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये योग्य नेतृत्वाला संधी द्यायची, तर आपण हा संसार लातूर जिल्हा परिषद मतदारसंघ 100% आपण पुढे नेऊ. आणि म्हणूनच पवार साहेबांनी सांगता सभेची तर तारीख दिलेलीच आहे, 18 तारीख इंदापूरला. त्या ठिकाणी तर आपल्याला जायचंय. पण त्याच्या अगोदर सुद्धा पवार साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी संसरला सुद्धा, कारण संसर हे सरहद्द आहे, म्हणजे बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याची सरहद्द आहे. त्यामुळं बारामती तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला तुतारीचं काम करायचंय, इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा तुतारीचं काम करायचंय. म्हणून पवार साहेबांची सभा ही 17 तारखेला संसर बाजार तळावरती 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे. तरी आपण त्या सभेला सुद्धा उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो, वेळेअभावी. कारण आता अर्ध्या तासामध्ये प्रमुख 3-4 लोकांचे भाषणं होणार आहेत. परंतु उद्याच्या 20 तारखेला या ठिकाणी आमचे मित्र बाजीराव मोरेंनी सांगितलं की गुलाल व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेजेस येईल. या ठिकाणी उदमाईच्या साक्षीने तुम्ही सर्व गुलाल उधळण्यासाठी तयार राहा, परंतु चांगल्या पद्धतीने मतदान करवा. आणि आपल्याला आपल्या उसाला भाव, शेतीला पाणी योग्य पद्धतीने, एवढीच माफक अपेक्षा आहे. बाबा, आमच्या या परिसरामधले तुम्हाला लय इंदापूरला त्रास द्यायला लोक येणारच नाहीत आणि येतच नाहीत. पृथ्वीराज बापू, तुम्ही अविनाश दादा, या स्टेजवरच्या सर्वच मंडळींनी जर चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेतला तर परत एकदा चांगल्या दिशेला या इंदापूर तालुका नेण्याचं काम. आणि पवार साहेबांनी शब्द दिला मित्रांनो, असा तसा शब्द दिलेला नाहीये. पवार साहेबांनी सांगितलंय परत तोच मान, तोच सन्मान. आणि आता जर तुम्ही संपूर्ण उमेदवाराची यादी जर बघितली तर या महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटला इतकं अभ्यासू नेतृत्व, नम्र नेतृत्व आणि सगळ्यांना बरोबर जाऊन घेणारं नेतृत्व, हे सगळे उमेदवार पहा तर जयंत पाटील किंवा हर्षवर्धन पाटील असे बोटा मोजण्यासारखे थोडेच लोक आहेत. कारण ह्यांची गरज हे मंत्रिमंडळामध्ये सर्वांना या महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडणार आहे. म्हणून आपण फक्त हितून त्यांना आमदार म्हणून पाठवायचं, पुढची जबाबदारी साहेबांची. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर मार्गदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराज बापू जाचक. बापू, आपण मार्गदर्शन करावं. दरम्यानच्या काळामध्ये 2 सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. सन्माननीय अमोलजी भिसे साहेब आणि सन्माननीय अशोक भाऊ गोगरे, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. बुके द्या. बापू, सुरुवात करा. आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब, शहरी फाउंडेशनचे आणि शहरी उद्योग समाजाचे प्रमुख सन्माननीय श्रीनिवास दादा पवार, सर्व गोलोक बंधू, विशेषतः पृथ्वीराज गोलोक, मी आजच त्यांना बघितलं. अतिशय नेटकं नियोजन त्यांनी केलेलं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित उद्धव गोलोकवाड आणि परिसरातील माझ्या बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, बंधूंना वेळ खूप झालेला, थोडे वेळ राहिलेले आहेत. 2 मान्यवर बोलणार आहेत. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय.
मतदान करत असताना अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. 20 तारखेची निवडणूक, 20 तारखेचं मतदान हे आपल्या इंदापूर तालुक्याच्या पुढच्या 25 वर्षाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यासाठी विचारपूर्वक आपण मतदान करा. आमदार कसा पाहिजे आपल्याला? गेल्या 10 वर्षात आपण आमदार पाहिले, वरातीत नसणारे आमदार पाहिले. गर्दी तालुक्यातून आता रडणारे उमेदवार पाहिले. आपल्याला आमदार कसला पाहिजे? आता जे विविध प्रश्न निघाले, तुमचे माझे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी लढणारा उमेदवार आपल्या हर्षवर्धन पाटलासारखा पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी 20 तारखेला मतदान करा. विकास केला म्हणतात, हे केलं ते केलं. विकास केला त्यांना जनतेने काय कमी दिलं? त्याला चेअरमन केलं, बँकेचे चेअरमन केलं, कारखान्यात केलं, झेडपी अध्यक्ष केलं, आमदार केलं, पालकमंत्री केलं, स्वराज्य मंत्री केलं. त्याला काय कमी केलं? त्यांच्या काळात एकच झालं, या 10 वर्षात विकास झाला. ते म्हणतात विकास केला. यापूर्वी तालुक्यात आमदार झाले, आदरणीय भाऊ होते, आदरणीय गौरव तात्या होते. या सर्व मंडळी मतं मागितली, तुम्ही विकास केला म्हणून मला मतं की म्हणले नाहीत. त्यांनी ते कामच होतं. शेवटी लोकप्रतिनिधी जो असतो त्याचं काम असतं विकास करायचं, त्यांनी केलं आणि त्यांनी आपण सर्वांना मतं देत गेलो. या 10 वर्षात फक्त मलेदा गँग तयार झाली. या तालुक्यात काय चाललंय? सर्वसामान्य ज्या ठिकाणी परपड चाललेली, जो विकास झालाय तो सर्वसामान्य माणसांचा मलेदा गँगचा झालाय. बंधून हे सर्व कुठे थांबून गरजेचं. हॉटेल पाणी वेळ सुटत नाही, कुठे कामकाज चाललेलं नाही. पालखी मार्ग, त्या पालखी मार्गाची वाट 2 माणसांनी लावली. एक म्हणजे इकडचे दत्तात्रय भरण, इकडचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि त्यांचा एक चालला, त्यांचा अधिकारी चेतन गावडे. या तिघांनी महिना पालखी मार्गाची वाट लावली. आता सांगा, ओंडेवडून पालखी आली, तिथनं वळवली. काय तुकाराम महाराज म्हणलो ते मला 12 वाजता नेऊ नका म्हणून? असं सगळं केलं. जिथं पाहिजे तिथं काय केलं, अशा पद्धतीने कामकाज सुरू झालं. आपल्याला बंधूंनो एक चांगलं वातावरण करायचं. निश्चितपणे आम्ही आता गेली दिवस फिरतोय, संपूर्ण तालुक्याने निर्णय घेतलेला आहे. कुठल्या बोलतापाला, कुठल्या जातीच्या, पातीच्या, नात्याच्या, गोत्याच्या बोलतापाला बळी पडू नका. 20 तारखेला निर्भयपणे मतदान करा. सगळं चांगलं होणार आहे. गेल्या 3-4 दिवस मी सन्माननीय श्रीनिवास बापूंबरोबर बारामती तालुक्यात आपल्या कार्यक्षेत्रात फिरत होतो. हा कसा येतो, तो कसा येतो, निवडून ह्याला पाडतो त्याला पाडतो म्हणणारा गडी सुद्धा बऱ्यापैकी पळायला लागलेला आहे. हा जनतेची ताकद आहे. खरं आहे ना बापू? ते तुमची जनतेची ताकद आहे. कशाला काय घाबरू नका, सगळं ठीक होणार आहे. आता अनेक विषय बोलले. विकास केला असं म्हणतात. आपले आमदारांनी विकास केलं म्हणतात. विकास केला तर बाबा तुम्ही साड्या का वाटल्या? तुम्हाला कुठली मायमावर यायची ती साड्या मागायला? आणि जबाबदारी सांगतो, साखर व्यापाऱ्यामध्ये चर्चा आहे. एक अशी चर्चा आहे की इंदापूर तालुक्याच्या साड्या वाटल्या गेल्या 1 लाख, त्याचं बिल छत्रपती कारखान्याच्या एका साखर व्यापाऱ्याने दिले. सांगा साखर काय भावात किती असेल? अशी चर्चा आहे, संपूर्णपणे चर्चा आहे. चांगले अशा पद्धतीने विकास आपल्या अभिप्रेत आहे. असा आपल्याला विकास नाही, आपल्याला नेटका विकास पाहिजे. बंधूंना नेतृत्व हे मी जाणतो पाहिजे. ते नेतृत्व कधी नेमता असू नये. अनेक ठिकाणी बोललं गेलं. आता 17 तारखेला आदरणीय पवार साहेबांची सभा आहे. काल संतोष निंबाळकर, बाबा निंबाळकर परवानगी मागायला गेले हेलिपॅडला आदरणीय पवार साहेबांसाठी. आता पवार साहेब देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती, आपल्या कारखान्यात सभासद. तुम्हाला आश्चर्य वाटेल का साहेबांच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅड उतरायला परवानगी नाकारली होती काल त्या कारखान्याच्या संचालक मंडळांनी. हे पटतं तुम्हाला? इतकी मस्ती या मंडळीला आलेली का? तर म्हणजे आम्ही ते दिलंय, सचिन सफरचंद म्हणते जागा दिली तुम्हाला, 20 तारखेला जागा मिळणार नाही. मग आम्ही 3 जण जमलो, आम्ही आपले बोले कागदावर जमलो आणि तिथं मग आम्ही आमच्या स्टाईलने सांगितलं, मग परवानगी मिळाली उतरायला. पण अजून चालली तर घोळ करायचं. हर्षण पाटील साहेब तो कलेक्टर साहेबांशी बोलतो, आपल्याला परवानगी मिळाली राहणार नाही. अशा पद्धतीने सगळं चाललेले. कारखान्याबद्दल बोललं गेलं. आदरणीय पवार साहेब मी जेव्हा भेटलो, श्रीनिवास बापू आमच्यावर होतो, आम्ही 3 होतो, तेव्हा पवार साहेबांनी सांगितलंय की छत्रपती कारखान्याला पूर्वीचे दिवस परत आणायचे. आणि त्यासाठी साहेब म्हणजे मी स्वतः प्रचारात उतरायला तयार आहे. स्वतः साहेबांनी शब्द दिलाय, छत्रपती परत पहिल्यासारखा चालवायचा आहे. छत्रपती नुसता चालवायचा नाही, पहिल्यासारखा पळवून दाखवायचा आहे. बाबांनो, त्याला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. मात्र पहिल्यांदा हे दुरुस्त केलं पाहिजे. आपल्याला आमदार आपल्या विचारात पाहिजे, लक्षात ठेवा. आता भावात सांगितलं, मध्ये काका म्हणले 26 भाव मिळाला होता. काका तसा नव्हता मिळाला. आम्ही दादा इथंच आहेत. दादा 26 भाव मिळताना आम्ही गावाने उडे टाकायला सुरुवात केली. 7-8 हजार माणसं जमलो होतो. 26 तुम्ही डिक्लेअर करत नव्हता.
मग तुम्ही 2600 डिक्लेअर केला, आंदोलन केला म्हणून 2600 मिळले आणि जबाबदारी सांगतोय त्यावेळी भाव निघत होता 2742 रुपये. मग 2600 जाहीर झाला, 2742 वजा 2600 किती झाले भाऊ? ती रक्कम पुन्हा टॅक्सेबल व्हायला लागली, त्याचे इन्कम टॅक्स व्हायला यायला लागला. ते पैसे सभासर वाटायला पाहिजेत का नाही? त्या कारखान्याने ऍडव्हान्स मध्ये एक्साईज भरली, कागदपत्र तिथं अजून आहेत, अजून जाऊन बघा. नको त्या प्रकारचे कारखाने घडले, सगळं चुकीचं तिथे चाललेले. काल परवा कारखाना गुपचूप चालू केलाय. फायनान्सची परिस्थिती नाही, गेली 2 वर्षात फायनल नाही, माणसं किती भरली त्याचा पत्ता नाही, वाटतं ते चालले. 2 वर्षात जनरल मीटिंग नाही, तारीख चालली, तारखा चालली, तुम्हाला सगळं माहिती. ती तितकं चुकी सगळं चाललेले. माझं तर जाहीर म्हणणं, मी मागे एका सभेत सांगितलं, प्रत्येक सभेत सांगतो की या छत्रपती कारखाना जो कारखाना देशात एक नंबरचा सहकार्याचा कारखाना होता, त्याची वाट लावायचं काम सन्माननीय दत्तात्रय भरणे, सन्मान्य अजितदादा पवार यांनी केले. मी जबाबदारी सांगतोय, ह्याच्यावर चर्चा करायची असेल तर दोघांनी गेले 21 वर्षाची सत्तापासूनचा इतिहास. 30 सप्टेंबर 2003 नवे चेअरमन झाले, तेव्हापासून आजपर्यंत या कारखान्यात कशा चुकीच्या गोष्टी घडल्या. एका बाजूला मी एकटा उभा राहतो, दुसऱ्या बाजूला दादा आणि सन्माननीय भरणे साहेबांनी उभं राहावं. VSIचे तज्ञ आणावेत, जी हर्ज आहे त्यांनी पॅनल मागायचा. माझी तयारी, ह्यांची तयारी आहे का? अरे वाट लावून टाकली कारखान्यांनी, वाटतं ती चालली. मला तर कधी भीती वाटते की चुकीचं प्रोसिडिंग लिहून हा कारखाना खासगीचं करून टाकतील. अशा पद्धतीने बाबांना विषय वेगळा आहे, परंतु ते करण्यासाठी आपल्याला हे दुरुस्त करायला लागेल. हर्षण भाऊ आम्ही वेगळ्याच होतो. आता हर्षण भाऊ सारखी व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल बोललं जातं. मध्ये कुठे नेते झाले, म्हणले इकडे तिकडे गेले, म्हणले काय कुठे ह्या सारखे ह्या पक्ष त्या पक्षात जातात. आता त्यांना काढून ते त्याच्या मागे मी, आम्हाला दोघांना ताप ह्या तालुक्यात जगायला जास्त मला भावना आपल्या दोघांना दिलाय. त्यांच्या वैतागाने आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो की त्या पक्षात आली. म्हणजे जिथे जातो तिथं तू माझा सांगा ती, त्याचं काय करायचं? मग आम्ही इकडे आला तर काय करायचं का? पण एक लक्षात घ्या, भाऊंनी कुठलाही सहकारी कारखाना खासगी केला नाही. भाऊंनी खासगी कारखाना सहकारी केला. हे देशातलं एकमेव उदाहरण बाबांनो. त्या माणसाने कोणाचं काही वाईट केलं नाही. दिसले कधी भाऊ कोणाला शिवाय देताना तर नाना गवळी बघितली, भाऊ सांगतात थोड्या वेळाने, एक सुसंस्कृत माहिती असणारा तडकेपण भाषण करणारा विधानसभेत असा आपला आमदार आहे, उच्च शिक्षित आहे, तसा आपला आमदार पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या 20 तारखेला मतदान करा. मगाशी निमसभा अशी मोठी झाली आणि इकडे 2-3 दिवसात दिसतंय की निकाल ठरलेला आहे. आता फक्त लीड मोजायचा आहे, जास्त काही बोलत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः गौरव कुटुंबांना एक चांगले गेटिंग तुम्ही या ठिकाणी केलं. आणि जाता आवी दादाला विनंती करतो, आवी दादा तुमचा आशीर्वाद करण्या सगळ्या गोष्टीला हिथं पण आहे, कारखान्याला पण आहे. गेल्यावर केलं तसं करू नका. कुठं जातोय छत्रपती? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद बापू. यानंतर मार्गदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती. इंदापूर तालुक्याचं कणखर नेतृत्व, तुमचा आपल्या सर्वांचा अभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आजच्या या कार्यक्रमासाठी गोलक कुटुंबियांनी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यासाठी उपस्थित असलेले श्रीनिवास बापू, व्यासपीठावर उपस्थित असलेले पृथ्वीराज बापू जाचक, मुरली काका निंबाळकर, अविनाशजी घोलप, या व्यासपीठावर सर्वच वेळ खूप झालेला आहे आणि 10च्या आत आपल्याला ही बैठक संपवावी लागेल, कारण पुढचाही मोठा कार्यक्रम आहे परत हा. त्यामुळे सन्मान्य व्यासपीठ, सुखदेव भाऊ, त्याचप्रमाणे पृथ्वीराज भैया आणि सर्वच आलेले या भागातले आणि विशेष करून बारामतीतून आलेले सुद्धा काही बरेच सहकारी मला दिसत आहेत. पत्रकार मित्र आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, मी सुरुवातीला
दिलगिरी व्यक्त करतो. थोड्या याला आम्हाला उशीर झाला, परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती बघितल्यानंतर मला असं वाटतं की बारामती विधानसभा आणि इंदापूर विधानसभा या दोन मतदारसंघामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आपल्याला सर्वांना करायचं. बारामती तालुक्यामध्ये सुद्धा एक युवा नेतृत्व योगेंद्र पवारांच्या रूपानं आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. आणि जशी बारामतीकरांनी इंदापूरकरांना साथ दिली, तशी इंदापूरकरांनी सुद्धा आता बारामतीकरांना विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा साथ देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझी पहिली विनंती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे की जिथं जिथं बारामती तालुक्यामध्ये आपले संबंध आहेत, जिथं जिथं आपलं नातं आहे, जिथं मैत्रीचं नातं आहे, तिथं सर्वांनी जाऊन बारामती तालुक्यामध्ये योगेंद्र पवारांना मतदान करण्यासाठी गुप्त पद्धतीनं, उघडले करू नका, कारण बापू उघड केलं की इकडे पण तसंच आहे. लगेच फोन येतो, लगेच दम दिला जातो आणि मग बघून घेईल वगैरे वगैरे जी ठरलेली भाषा आहे. आतापर्यंत तुम्ही कायमच आम्हाला बघितलेलं आहे, आता एकदा आम्ही तुमचं कायमचं बघतो. आता होय का? बरं, त्यांच्याच भाषेत बोलू आपण, काय काळजी करू नका. मित्रांनो, ही विधानसभेची निवडणूक एका बाजूला ऐतिहासिक निवडणूक आहे, दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांच्या प्रपंचावरती दूरगामी परिणाम करणारी आहे. नव्या पिढीसमोर एक नवी आशा देणारी आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांना या पुढच्या काळामध्ये कोणत्या दिशेला न्यायचंय आपल्याला, आणि सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार, या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मला वाटतं उद्याच्या विधानसभेकडे बघण्याची आवश्यकता आहे. आज काही राज्याचे सर्वे यायला लागले, काही मीडियामधले जे टॉप लेवलचे लोक आहेत त्यांचंही आमचं सातत्यानं संभाषण होतं आणि एकंदरीत चित्र असं दिसतंय की 23 तारखेला ज्यावेळेस निकाल लागतील त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही, हे चित्र आता निर्माण झालेलं आहे. मग सरकार जर आपल्या राज्यामध्ये येणार आहे, प्रशासन आपल्या विचारानं चालणार असेल, तर मग बारामतीचा आणि इंदापूरचा आमदार सुद्धा हा महाविकास आघाडीचाच आला पाहिजे, याचं गांभीर्यानं आपण सर्वांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे. मी फार मोठं भाषण करणार नाही, कारण फक्त 5-10 मिनिटं शिल्लक राहिलेत, बापूंना बोलायचंय. पण बापू, आज आपण घोलप परिवाराच्या निमंत्रणा मानून आपण आलात. इंदापूर तालुक्याचा उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने आपण टाळ्या वाजवून बापूंचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. आणि आता खऱ्या अर्थानं एक चांगलं मनोमिलन झालेलं आहे. घोलप परिवारांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये पवार साहेब, घोलप परिवार, बावड्याचा पाटील परिवार, निंबाळकर असतील, जाचक असतील, लासुर्ण्याचे आमचे बाबासाहेब पाटलांचं कुटुंब असेल, यादव वकील येत आहेत, सगळ्या जाती धर्माची लोक, सगळे नेते मंडळी हे आता एकत्र आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं 10 वर्षाची जुलमी राजवट, की ज्या 10 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जो अन्याय झाला, शेतीचा पाण्याचा अन्याय झाला, सहकारातल्या संस्था उद्ध्वस्त करण्याचा अन्याय झाला, फळबाग लागवडी करणारा एक मोठा शेतकरी ह्या तालुक्यामध्ये निर्माण झालाय, त्यांच्याकरता कुठल्या योजना नाही, एक नवीन संस्था कुठली काढली नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जो छत्रपती सहकारी साखर कारखाना, मग जाचक असतील, घोलप साहेब असतील,
आप्पासाहेब पवार असतील त्या काळामध्ये एक नावाजलेला साखर कारखाना हा डब घायला कोणामुळे आला याचा सुद्धा विचार आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये कैलासवासी भाऊ असतील, घोलप साहेब असतील, यांनी या तालुक्यामध्ये एक संस्कार घडवले, एक नवी पिढी सामाजिक सेवेमध्ये पुढे आणली आणि त्या पिढीच्या मागे उभा राहण्याकरता म्हणून तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिली. दुर्दैवानं 10 वर्ष आपल्या अडचणीचे गेले, पण आता मात्र विचार करण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही. आज पवार साहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मान्य करतायत, पवार साहेबांनी मागच्या 10 दिवसामध्ये जवळजवळ 72 सभा पवार साहेबांनी राज्यामध्ये घेतल्या आणि कुठलीही पवार साहेबांची सभा आपण युट्यूबला बघू शकता. प्रचंड प्रतिसाद पवार साहेबांच्या या वयामध्ये सुद्धा या राज्यातला स्वाभिमानी मतदार हा महाविकास आघाडीच्या निमित्तानं साथ देतोय आणि मला असं वाटतं आता आपलं पण सगळ्यांचं कर्तव्य आहे, आता नाही तर परत कधीच नाही, लक्षात ठेवा. आणि उद्या 17 तारखेला मला वाटतं पवार साहेबांनी संसरला वेळ दिलेली आहे 4 वाजताची आणि ते बरोबर 4 वाजता येणार आहेत, कारण इथली सभा संपून त्यांना दौंडला जायचं, वरवंडला. त्यामुळे माझी विनंती आपल्याला सर्वांना आहे की संसरच्या सभेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने यावं. मी यापेक्षा काही आपला अधिक वेळ घेणार नाही. आज तालुक्यातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. सगळ्या लोकांच्या मनामध्ये एकच विचार आलेला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या तालुक्यातली निवडणूक, बारामती तालुक्यातली निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आता, आणि ज्यावेळेस जनता निवडणुकीचा निर्णय घेते त्यावेळेस जनतेच्या मनाप्रमाणेच निर्णय होत असतो आणि तो निर्णय म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेला आहे आणि त्यावर आपलं मतदान होईल ही अपेक्षा व्यक्त करतो. आज घोलप परिवारांनी एवढ्या सर्वांना आज या ठिकाणी बोलवलं. त्याचबरोबर पृथ्वीराज भैयाचं एक प्रास्ताविक भाषण मी पहिल्यांदा ऐकलं. एक चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी आपण सर्वांनी घेतला. आपणही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पण एक लक्षात ठेवा, उद्याच्या 20 तारखेला वातावरण चांगलं आहे म्हणून घाळ बसू नका. या तालुक्यामध्ये आपल्या विरोधामधले जे उमेदवार आहेत, जे 2 उमेदवार आहेत, त्यांनी पवार साहेबांची गद्दारी केलेली आहे, त्यांनी पवार साहेबांना फसवलेलं आहे, त्यांनी पवार साहेबांना अडचणीच्या काळामध्ये सोडून दिलेलं आहे. अशी मतलबी माणसं खड्यासारखी उद्याच्या 20 तारखेला बाजूला करा आणि 23 तारखेला महाराष्ट्राला दाखवून द्या की इथला मतदार आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभा आहे. अशा पद्धतीचं काम आपण कराल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि घोलप परिवारांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद. हॅलो साहेब, होलार समाज संघटनेच्या वतीनं पाठिंब्याचं पत्र निवेदन या ठिकाणी देण्यात येत आहे. यानंतर मार्गदर्शन करण्याची विनंती शरीफ फाउंडेशनचे सर्व सन्माननीय श्रीनिवास बापू पवार. बापू, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. तू बोलणं थांबवशील तर करेल. एक तर वेळ कमी आहे आणि तुम्ही खरं लोक विचार, मी सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत नाही, पृथ्वीराजने मला बोलवलं आणि मी यायचं ठरवलं. तुम्हाला लोकांना माहिती नसेल पण मी विजय आम्ही तिघे एका वर्गात होतो 1ली पासून 4थी पर्यंत. आणि तुम्हाला वाटत असेल की हा पवार कुठून आला, इतके दिवस कुठं नव्हता. खरं काय झालं, जेव्हा साहेबांना दादांनी सोडलं ते मला आवडलं नाही. जरी अजित पवार माझे मोठे बंधू असले तरी मला ते पटलं नाही. मला असं वाटलं की आपल्या घरातली एक वयस्कर व्यक्ती जी आपल्या वडिलांच्या जागी आहे आणि ज्यांनी आपल्याला वडिलांसारखं सांभाळलं, वडिलांपेक्षा जास्त सांभाळलं, आणि त्या अडचणीत असताना त्यांना सोडून पळून जायचं आणि आपलं स्वतःचं स्वार्थ बघायचा, हे वैयक्तिक व्यक्ती म्हणून मला आवडलं नाही. आणि मी दादांना तेव्हाच सांगितलं की मी काही तुमच्या बरोबर राहणार नाही, मी साहेबांच्या बरोबरच राहणार. तर तो मला म्हणाला, अरे तू माझा भाऊ आहेस. मी म्हणलं आहे, बरोबर आहे, पण ही जी काही गोष्ट करताय, कारण सुप्रियाताई माझी धाकटी बहीण, जिला आम्ही अंगाखांद्यावर खेळवलं, जी आमच्या समोर चालायला शिकली, आणि तिलाच पाडायसाठी तू प्रयत्न करतोयस, हे माझ्या मनाला पटत नाहीये. आणि हे सांगून मी खरं म्हणजे आलो. मी राजकारणात
येणार नाही, काळजी करू नका, कधीच येणार नाही. पण साहेबांना साथ द्यायला मी नक्कीच असणार आहे. आणि म्हणूनच मी खरं म्हणजे जाचक बापूंना पण घेऊन साहेबांकडे आम्ही गेलो आणि साहेबांना सांगितलं आम्ही की साहेब या कारखान्याचं काहीतरी करा, आम्ही इथं लहानाचा मोठा झालोय. आणि तुम्हाला अशी हे पण गंमत वाटेल, पण तुमचे नामदार जे का दत्तात्रय भरणे, ज्याला मी दत्तू भरणे म्हणतो, तो पण माझा मित्रच होता आणि दादांची ओळख मीच त्याची करून दिली तेव्हा. त्याच्यानंतर तो जे काही त्याचं झालं ते झालं, हरकत नाही. पण मला पण तेच सांगायचे की 83 वर्षाचे शरद पवार आता राज्य बदलायचं म्हणतायत, आपल्याला सरकार बदलायचं म्हणतायत आणि त्याच्यासाठी हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर लोक त्यांच्या बरोबर यायचं म्हणतायत. आणि साहेब हे 100% तुम्हाला पण माहितीये करून दाखवतील. जे साहेब ठरवतात ते करून दाखवतात. आणि ते करताना आपण सर्वांनी साहेबांना साथ दिली पाहिजे आणि ती साथ देण्यासाठी आपण सर्वजण तयार राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी दादांच्या पण ऐकतो की तुम्ही पण ऐकत असाल, बारामतीचा विकासाचं मॉडेल आहे. पण जे कोणी बारामतीचे नागरिक इथं आले असतील त्यांनी खरंच बारामतीचा विकास नीट जाऊन बघितला पाहिजे. तुम्ही जर सुरुवात केली, जर एसटी स्टँड जरी धरलं त्याला 60 का काहीतरी कोटी खर्च आलाय, पण बारामती एसटी स्टँड आहे पण एसटी नाहीये प्रवाशांना फिरायला. मग त्या एसटी स्टँडचा उपयोग काय? ते जर 60 कोटी तुम्ही वापरले असते आणि त्याच्याऐवजी नवीन एसट्या घेतल्या असत्या तर त्याला मी विकास म्हणेन. किंवा बारामतीच्या नदीला जे काय कॉन्क्रिटीकरण केलंय त्या कॉन्क्रिटीकरणामुळे बारामतीच्या विहिरी बंद पडल्या, पाणी नाहीये विहिरींना. त्याच्या विहिरींना पाणी नाही तर खरं म्हणजे कॉन्क्रीट करायचं काही कारण नव्हतं, पण मला पाहिजे तेच करायचं. म्हणजे छत्रपती कारखान्यावर सुद्धा त्या चेअरमनला काही अधिकार नाही, सगळं दादाच ठरवतात आणि सगळं दादाच करतात. त्याच्यामुळं कुणाला दोष देऊन उपयोग नाही. आपल्याला असा आमदार पाहिजे जसं हर्षवर्धन भाऊ आहेत की जे स्वतः निर्णय घेऊ शकतात. ते कुणाच्या साहेब सोडून कुणाचं ते ऐकणार नाही, ते कुणाच्या आधिपत्याखाली जाणार नाही. आणि म्हणून त्यांचं दादाचं जमत नव्हतं खरं म्हणजे, कारण ते दादाला सगळे स्वतःच्या हाताखालचे लागतात. कारण मला माझ्याशिवाय जास्त त्याला कोणी ओळखू शकत नाही. तर आणि त्यांना जी धमक्या द्यायची सवय आहे तर त्याला तुम्ही घाबरू नका. मला गंमत वाटते तुम्हा लोकांची की कशाला एकदा त्यांनी धमकी दिली होती आपल्या शिवथरेंना की मी तू निवडूनच कसा येतो बघतो, आणि ते बिचारे खरं म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला ते झालं. आणि त्याचं क्रेडिट दादांना मीडियाने दिलं आणि त्याच्यानंतर दादांनी सुरुवातच केली, ज्या गावात जाईल तिथं धमकीच द्यायची, तुझ्याकडे बघतो तुझ्याकडे बघतो. पण आता तुम्हाला 23 तारखेला दिसेल बारामतीच तुम्हाला चमत्कार दाखवेल. आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे मी तर लोकांना वाटत असेल पण लोकांच्या मनात तुतारी आहे, लोकांच्या मनात पवार साहेब आहेत. हर्षवर्धन भाऊंचं पण काम चांगलं आहे. तुम्ही बघाल निकाल 100% आपल्यासारखेच लागणार आहेत. सर्वे चांगले येऊ वाईट येऊ सर्वे चांगलेच येत आहेत, त्याच्यामध्ये काही. पण समोर धनशक्ती आहे, प्रचंड पैसा खर्च होणार आहे लक्षात ठेवा, आणि तो आपलाच पैसा आहे. हे जे मलिदा गँगचे जे लीडर आहेत, एक इथे एक बारामतीला आहे. फक्त नावं कार्यकर्त्यांना ठेवायची की माझे कार्यकर्ते चुकीचे, पण तुम्हीच त्यांना नेमलंय ना. 30-30 वर्ष तुम्हीच त्यांना घेतलंय तुमच्या अंगावर आणि आता ते तुम्हाला नकोयत. आता स्वतःच सांगतायत की तू लांब राहा बाबा, लोक शिव्या घालतायत आणि रात्रंदिवस फिरावं लागतंय. तुम्हाला का फिरावं लागतंय? काहीतरी चुकलंय तुमचं. लोक नाराज आहे, जनता नाराज आहे. आणि आता ते फिरणे नाही, तुम्ही प्रत्येकाच्या घरात तर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं मेन पुढाऱ्यांना भेटला, पुढाऱ्यांच्या मागे जनता नाही. जनतेने निर्णय घेतलेला आहे, त्यांना 83 वर्षाच्या योद्ध्याला सपोर्ट करायचा आहे. साहेबांचं वय आता 83 आहे, पुढच्या इलेक्शनला त्यांचं 89 वय असेल. पण साहेब 100 वर्ष जगणार हे तुम्हाला माहिती, मला माहिती. पण आपल्याला यावेळेस सरकार बदलून दाखवायचे आणि सरकार 100% बदलणार. त्याच्यानंतर 2 महिन्यात साहेब दिल्लीला जातील बघा तुम्ही, आणि दिल्लीमध्ये सुद्धा साहेब गडबड करणार. पहिलं महाराष्ट्र नीट करणार आणि मग दिल्लीमध्ये जे सरकार शेतकरी विरोधी आहे त्या सरकारला सुद्धा साहेब दणका दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सांगा त्यांना या वयात त्यांना काय घ्यायचंय? आपल्याला तरी पुढे अजून आयुष्य आहे. साहेबांनी सगळं केलं. आणि मला गंमत एक वाटते की दादाच सांगायचं की साहेबाचा नाद नका करू. ह्याच दादानी साहेबाचा नाद केलाय. त्याचे मला
म्हणजे त्याला ते का कळलं नाही की आपण नव्हतं करायला पाहिजे, पण आता ऑलरेडी तो बाण सुटलेला आहे, तो परत येणे नाही. आणि तुम्हाला मी अजून एक ते म्हणतात की ही नोरा कुस्ती वगैरे नाही, फाटी आपण चांगली कुस्ती, आणि ते कुस्ती जबरदस्त होणार आहे. तुम्ही बघा काय होते. परत आम्ही एक होणे नाही, भाऊ म्हणून होऊ, कुटुंब म्हणून होऊ, पण आपल्या सरकारमध्ये किंवा पक्षामध्ये साहेब परत काही दादांना घेणार नाही. कारण दादा कुठल्या भीतीने गेले ते सगळ्यांना माहिती. आता मी ते बोलत नाही, बरं वाटत नाही, पण ते जाऊन सुद्धा साहेबांबद्दल नसते बोलले तर ते बरं झालं असतं. मला पण वाटायचं नको बोलू, कशाला, आपले साहेब आहेत शेवटी. त्यांना म्हणायचं मी माझे आदर्श आहेत ते. किंवा सुप्रियाताईंची रोहित पवार जरा इमोशनल झाले होते गेल्या 5 महिने. नियती कशी असते बघा, नियती आपला खेळ खेळती. 5 महिन्यापूर्वी दादांनी रोहित दादांची नक्कल केली होती. रोहित दादा इमोशनल झाले आणि म्हणले की माझे आजोबा, आणि ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. लगेच पलीकडच्या सभेत दादांनी रुमाल बिमाल पुसून दाखवला. 5 महिन्यात कोल्हापूरला आपलं कंदिरीला दादांवरती वेळ आलेली. आणि मग साहेबांनी त्यांची नक्कल केल्यावर त्यांना वाईट वाटलं की साहेबांनी, हा नियतीचा खेळ आहे, सगळ्या पुढाऱ्यांनी लक्षात ठेवा, वेळ बदलायला वेळ लागत नाही, तुमची वेळ कधी बदलेल तुम्हाला कळणार पण नाही. दुसरं, सुप्रियाची नक्कल केली होती, कसा आहेस तू, बरा आहेस ना, येऊन भेट, असं सुप्रिया फोन करते असेच आपल्या छोट्या बहिणीची नक्कल केली. आज बारामतीत जर कोणाला माहिती असेल, दादा स्वतःच फोन करतायत, कसा आहेस तू, बरा आहेस ना, येऊन भेट. त्याच्यामुळं कुणी कोणाला हलक्यात घेऊ नका. जरी मी राजकारणात नसलो तरी मी पण थोड्याफार गमती करू शकतो, अगदी अजिबातच नाही केलं तरी. त्यामुळे कुठल्याही माणसाला कमी समजू नका. वेळ संपत आला, 1 मिनिट राहिलाय. मी एवढं सांगतोय की 4 नंबर हर्षवर्धन पाटलांचा आहे, तुतारी चिन्ह आहे, ते बटन दाबा. आणि 3 नंबर योगेंद्र पवारांचं आहे, ते बटन दाबा. आणि आपण सरकार बदलूया आणि साहेबांची इच्छा पूर्ण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.